या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथे कमानीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आज अधिक तीव्र झाला. ज्येष्ठ दलित नेते उत्तम कांबळे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि कमान झाल्याशिवाय आपला भीमसैनिक कदापिही वाघापूरला पाठीमागं जाणार नाही. एवढ्या माफक एका मागणीसाठी आमचा हा लॉंग मार्च चालू आहे. पण यामध्ये म्हणजे आडकाठी जी घातलेली आहे ती इथल्या कलेक्टरनी, तहसीलदाराने, प्रांतानं आणि शिवोनी आडकाठी घातलेली आहे. त्या आडकाठीबद्दल कलेक्टरने अजूनही आमच्या भावनेचा विचार करावा, कलेक्टरने अजूनही आमच्या मानसिकतेचा विचार करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीला विरोध करू नये, परवानगी द्यावी एवढी माफक इच्छा आहे. आणि आम्ही हा जर का दिली नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गानं पुन्हा ही लढाई तीव्र करणार आहोत आणि या लढाईमध्ये आम्ही यश घेऊन येणार आहोत. जय भीम. गेले किती दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा सुरू नाही, दीड दिवस तुम्ही तर ठिय्या आंदोलन देऊन आहात, 3 दिवस ठिय्या आंदोलन देऊन आहात. तर पुढे 2 दिवस आहे. पहिली तुमची काल चर्चा झाली, आज परत काय तुम्हाला इथे सकारात्मक चर्चा होऊन इथं हा प्रश्न सुटेल असं वाटतं की पुढे जाणं काय कलेक्टर साहेबांच्या मार्फत सचिन साळे साहेब सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी आम्हाला मगाशी निरोप दिलेला आहे की आत काहीतरी बॉम्ब पथक शोधाशोध चालू आहे आणि ती बॉम्ब पथकाची शोधाशोध झाली की कलेक्टर साहेबांनी तुमच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करतो असा चर्चा करतो असा मेसेज दिलेला आहे. आम्ही साळेसाहेबांना सांगितलेलं आहे जर सकारात्मक चर्चा होत असेल तर आम्ही आज चर्चेला येतो, अन्यथा आम्ही चर्चेला येणार नाही असा निरोप द्या. त्यानंतर सचिन साळे साहेबांनी आम्हाला सांगितलं की साहेब सकारात्मक चर्चा करूया असं म्हणतात आणि त्यांच्या चर्चेची त्यांच्या निमंत्रणाची आम्ही वाट बघायला लागलो. या आंदोलनात वाघापूर ग्रामस्थ, परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.